तुळशीपत्र ठेवलं आणि देहावर तुळशीपत्र ठेवल्याच्या नंतर हा देह आपला राहिला नसून परमात्मा पंढरीनाथाच्या मालकीचा झाला, देवाचा झाला. देहावर आपण तुळशीपत्र ठेवलं. ज्या वस्तूवर तुळशीपत्र ठेवतो ती वस्तू देवाची नव्हे, आपल्या मालकीची राहत नाही. देहावर तुळशीपत्र ठेवलं, देह देवाचा झाला. या देहाचा वापर देवाच्या कार्यासाठी झाला पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकरताच बुद्धी खर्च झाली पाहिजे. देवाचं संतांचं नामस्मरण करण्याकरताच वाणी खर्च झाली पाहिजे. संतांची सेवा वारी करण्याकरता, देवाची सेवा वारी करण्याकरताच आपल्या शरीराचा विनियोग झाला पाहिजे. असं काया वाचा मनानं सदा सर्वकाळ साधू पुरुषाच्या देवाच्या सेवेत राहणं, याच्यातच मनुष्याच्या देहाचं सार्थक आहे. याच्यातच खरं वारकरीपण आहे. ते वारकरीपण आपण संपादन केलं पाहिजे. आपल्या धर्मानुसार आपण वागलं पाहिजे. आपल्या स्वधर्माच्या रक्षणाकरता म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. बघा, हे सगळं बोलायची वेळ आहे, नाहीतर आपल्या धर्माचं रक्षण करा ही सांगण्याची वेळ